हाय फ्रेंड, कसे आहात? तिकडं ना मी खिचडी करायला घेतली होती. आज ना माझा गुरुवार होता. तसं ना मी अगोदर पण गुरुवार करायचे, पण ना काही कारणामुळे ना माझे उपास सुटले होते. श्रावण महिन्याचीच ना मी वाट बघत होते, कारण श्रावण महिन्यापासून ना उपास चालू करतात ना, असे मला सगळे म्हटले होते. म्हणून नाही तर आता श्रावण महिना चालू झाला होता. आता आपण ना आपले उपासना चालू करूया. म्हणून इकडं ना मी अशी सिंपल अशी साधी नाही तर खिचडी बनवून घेतली होती. आधी पण झोपला होता, तोपर्यंत म्हटलं आपलं ना हे काम करून घ्यावं. आणि नंतर नाही तर थोडासा दाण्याचा कूट पण शिल्लक राहिला होता. तो ना सुक्या भाज्यांसाठी ना नंतर ना लागेल म्हणून ना तो पण काढून मी ठेवला. आणि बघा इकडं माझी ना खिचडी पण तयार झाली होती. आणि ना घरात ना मी थोडं ना दही पण केलं होतं. मी घरीच बनवत असते. आणि इथं बघा इथे छान असं घट्ट माझं दही पण होतं. असं तर ना खाता पण येत नाही आणि मला त्याकडनं लक्ष पण जात नाही. आज ना खिचडीसोबत खावं म्हटलं, त्यामुळं ना आपल्या शरीरामध्ये ना हेल्दी असं काहीतरी जाईल. मग आणि खिचडी आणि दही हे पण कॉम्बिनेशन ना छानच लागतं. आणि त्यानंतर ना इकडं ना माझं म्हटलं आज ना हेअर केअर करून घ्यावं, कारण केसांना ना तेल पण मी लावलं नव्हतं. ह्यामध्ये ना मी थोडंसं तेल घेतलं, त्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पान टाकले आणि ना थोडेसे मेथीचे ना दाणे टाकले आणि त्याला छान असं कडवून दिलं. आणि हे बघा ह्याने ना उद्योग करून ठेवला होता. त्याने ना पेच्या बाटलीमध्ये ना त्याने ना तो हातातला ना केक टाकला होता आणि तो मला सांगत होता की मी टाकलाय म्हणून. हा असा करतो. आणि त्यानंतर आम्ही झोपलो होतो थोडंसं, तर ते ना उचलत होते आणि तो मध्ये आला नाही आणि माझं काम झालं नाही असं ना होतच नाही. त्याला ना मध्ये मध्ये करायचंच असतंय. आणि आता बघा इथं ना आता मला ना तेल लावायसाठी आला होता. आता इथं ना आम्ही मस्तपैकी तेल लावतो. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे पण ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथेच एंड करते. भेटूया उद्याच्याला. चला बाय.